लग्नानंतर होईल प्रेम भाग 5. पाटील वाड्यात सत्याचा विजय झाला होता आणि दादासाहेबांनी वाड्याच्या सर्व कुलूप किल्ल्या आणि कारभाराचे अधिकार अर्चनाच्या स्वाधीन केले होते. दामिनीबाईंचा आवाजवी रुबाब आणि वर्षानुवर्षांचा हुकूम एका रात्रीत धुळीस मिळाला होता. वाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका नव्या सुनेच्या हातात घराची तिजोरी सुपूर्द करण्यात आली होती. ऋषिकेशच्या मनाला एक वेगळेच समाधान होते की त्याच्या पत्नीला तिचा न्याय आणि सन्मान मिळाला. पण पाटीलवाड्याच्या भव्य उंबरठ्यावर आलेले ते एक अज्ञात पत्र संपूर्ण वाड्याच्या शांततेला सुरुंग लावणार होते याची कल्पना कोणालाच नव्हती. ते पत्र साध्या पांढऱ्या कागदावर निळ्या शाईने लिहिलेले होते, ज्यावर ना पाठवणाऱ्याचे नाव होते ना पत्ता. पण त्यावर लिहिलेलं एक एक वाक्य पाटील घराण्याच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगण्यासाठी पुरेसं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकार केलेल्या दामिनीबाई वाड्याच्या एका कोपऱ्यात रागाने फणफणत बसल्या होत्या. वाड्यातले नोकर आता त्यांची आज्ञा घेण्याऐवजी अर्चनाला विचारून कामे करत होते. हे त्यांच्या अहंकाराला पार चिरडून टाकत होते. तितक्यात वाड्याच्या मुख्य दरवाजातून पोस्टमन आत आला. त्याने नेहमीप्रमाणे हातातली टपाल ओट्यावर ठेवली आणि तो निघून गेला. अर्चना त्यावेळी स्वयंपाकघरात दादासाहेबांच्या पथ्याचा चहा बनवण्यात व्यस्त होती. दामिनीबाईंनी इकडे तिकडे पाहिले. वाड्यात कोणीच नव्हते. त्या चोरपावलांनी ओट्यापाशी गेल्या आणि त्यांनी टपालाचे कागद हातात घेतले. त्यात बँकेची काही पत्रे होती, वर्तमानपत्र होते आणि सर्वात खाली ते पांढरे लिफाफ्यातील अज्ञात पत्र होते. त्या लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात लिहिले होते, फक्त ऋषिकेश पाटील यांच्यासाठी. दामिनीबाईंच्या कुटील मेंदूने लगेच ओळखले की यात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. त्यांनी तो लिफाफा गुपचूप आपल्या साडीच्या पदराखाली लपवला आणि त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. खोलीचा दरवाजा आतून बंद करून त्यांनी तो लिफाफा घाईघाईने उघडला. पत्रातील मजकूर वाचताना दामिनीबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत गेले. सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आले, पण पुढच्या क्षणी त्यांच्या ओठावर एक अत्यंत विखारी आणि क्रूर हसू उमटले. त्या पत्रात अर्चनाच्या कॉलेजच्या दिवसांतील एका अशा घटनेचा उल्लेख होता ज्याने कोणत्याही स्वाभिमानी पुरुषाचा ताबा सुटावा. पत्रात लिहिले होते, ऋषिकेश पाटील, तुम्ही ज्या अर्चनाला अत्यंत सती सावित्री समजून पाटीलवाड्याची मालकीण बनवून बसलात, तिचा खरा चेहरा तुम्हाला माहीत आहे का? कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये असताना अर्चनाचे अनिकेत नावाच्या एका मुलाशी अत्यंत जवळचे संबंध होते. दोघे तासंतास कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आणि बागेत एकत्र फिरायचे. इतकेच नाही तर अनिकेतसाठी अर्चनाने तिच्या घरातून काही पैसेही चोरले होते, ज्याची व्याजता तिच्या शिक्षक बापाने समाजात अब्रू जाईल म्हणून कधी केली नाही. जी मुलगी लग्नाआधी दुसऱ्या मुलाच्या प्रेमात वेडी होऊन स्वतःच्या घरात चोरी करू शकते, ती तुमच्या पाटील घराण्याची अब्रू काय राखणार? हिच्या पवित्रतेचा आणि प्रामाणिकपणाचा एकदा शोध घ्या, मग तुम्हाला समजेल की तुम्ही किती मोठ्या फसवणुकीत जगत आहात. दामिनीबाईने पत्र छातीशी लावले. त्यांच्या डोळ्यात सुडाचा आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी मनोमन विचार केला, अरे वा, सांगुर्लीच्या पोरी, तुझा हा रंग मला माहीतच नव्हता. आता बघतेस तुझा हा नवरा आणि हे दादासाहेब तुला वाड्याची लक्ष्मी कशी बनवतात ते. ऋषीचा स्वाभिमान खूप मोठा आहे. तो स्वतःच्या बायकोबद्दल हे ऐकल्यावर तिला एका मिनिटात घराबाहेर काढेल. पण हे पत्र मी थेट ऋषीच्या हातात देणार नाही. आधी वाड्यात अशी काही परिस्थिती निर्माण करेन की ऋषी स्वतः माझ्या पाया पडून माफी मागेल. दुसरीकडे अर्चनाला या सर्व कारस्थानाची पुसटशीही कल्पना नव्हती. दादासाहेबांनी तिच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी ती पहाटेपासूनच कामाला लागली होती. वाड्याच्या तिजोरीच्या चाव्या तिच्या कमरेला अडकवलेल्या होत्या. तिने पहिल्यांदा वाड्यातील सर्व नोकरांची बैठक घेतली. त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले, बघा, आजपर्यंत या वाड्यात काय नियम होते मला माहीत नाही, पण आजपासून या वाड्यात कोणावरही अन्याय होणार नाही. कामाचे तास ठरलेले असतील आणि प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला तुमचा पगार अचूक मिळेल. पण कामात आळस किंवा खोटेपणा मला अजिबात सहन होणार नाही. अर्चनाच्या या तडफदार आणि न्याय्य भूमिकेमुळे नोकरांच्या मनात तिच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. दुपारच्या वेळी दादासाहेब हॉलमध्ये बसले होते. अर्चना त्यांच्यासाठी ताक घेऊन आली. दादासाहेबांनी तिच्याकडे पाहिले आणि विचारले, बाळ अर्चना,
वाड्याचा कारभार सांभाळताना काही अडचणी तर येत नाहीत ना? दामिनीने काही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला का? अर्चना अत्यंत नम्रपणे म्हणाली, नाही दादासाहेब, सर्व काही ठीक आहे. आई त्यांच्या खोलीतच आहेत. त्यांनी कोणत्याही कामात हस्तक्षेप केला नाही. तुम्ही दिलेल्या जबाबदारीला मी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन. दादासाहेबांनी समाधानाने मान डोलवली. त्यांना वाटले की आता वाड्यात शांतता प्रस्थापित झाली आहे. पण हे वादळापूर्वीचे शांत वातावरण होते. संध्याकाळी ऋषिकेश बँकेतून घरी आला तेव्हा दामिनीबाई वाड्याच्या ओट्यावरच त्यांची वाट पाहत बसल्या होत्या. ऋषिकेश गाडीवरून उतरताच दामिनीबाई अत्यंत दुःखी आणि केविलवाणा चेहरा करून त्याच्यासमोर गेल्या. त्यांनी ऋषिकेशचा हात धरला आणि डोळ्यात खोटे अश्रू आणून म्हणाल्या, ऋषी, मला माहीत आहे की तू माझ्यावर प्रचंड रागवला आहेस. मी जे काही केलं ते फक्त माझ्या मुलावर दुसऱ्या कोणाचा अधिकार येऊ नये म्हणून केलं. पण मी आई आहे तुझी. तुझं वाईट मी कधीच चिंतणार नाही. आज पोस्टातून तुझ्या नावाचं एक पत्र आलं होतं. ते मी चुकून उघडलं. ते वाचून माझं काळीच तिळतिळ तुटतंय रे. मला भीती वाटते की माझ्या सोन्यासारख्या मुलाची खूप मोठी फसवणूक झाली आहे. ऋषिकेशने आपले हात मागे घेतले. त्याचा स्वाभिमानी स्वभाव अशा नाटकीपणाला थारा देणारा नव्हता. तो अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला, आई, पुन्हा काय नवीन नाटक सुरू केलं आहेस तू? कालच्या प्रसंगानंतरही तुझा राग शांत झालेला नाही का? आता अर्चनावर कोणता नवीन आळ घ्यायचा आहे तुला? दामिनीबाईंनी तात्काळ साडीच्या पदराआडून ते पांढरे पत्र बाहेर काढले आणि ऋषिकेशच्या हातात ठेवले. त्या म्हणाल्या, मी काहीच बोलत नाही. तू स्वतः सुशिक्षित आहेस. स्वतःच्या डोळ्यांनी वाच आणि ठरव की तुझी आई खोटं बोलते की सांगुर्लीची पोरगी. ऋषिकेशने रागाने ते पत्र हातात घेतले. तो आपल्या खोलीत आला आणि त्याने दरवाजा बंद केला. खिडकीपाशी उभे राहून त्याने ते पत्र वाचायला सुरुवात केली. जसा जसा तो पत्र वाचत गेला तसा तसा त्याचा चेहरा कडक होत गेला. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि मुठी घट्ट आवळल्या गेल्या. पत्रात लिहिलेले अनिकेत हे नाव आणि अर्चनाच्या कॉलेजमधील प्रेम प्रकरणाचा उल्लेख वाचून त्याच्या स्वाभिमानाला खूप मोठी ठेच लागली. ऋषिकेश हा अत्यंत तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक पुरुष होता. त्याला अरेंज मॅरेज करताना अर्चनाच्या माहेरच्यांनी तिच्या भूतकाळाबद्दल काहीही सांगितले नव्हते. ही गोष्ट त्याला मनातून खूप लागली. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले. काय हे खरं आहे? अर्चनाने माझ्याशी लग्न करण्यापूर्वी तिच्या आयुष्यात कोणीतरी होतं आणि तिच्या बाबांनी ही गोष्ट आमच्यापासून का लपवली? जर तिचे कोणावर प्रेम होते तर तिने या लग्नाला होकार का दिला? ऋषिकेशचा स्वभाव जरी शांत असला तरी त्याचा स्वाभिमान अत्यंत तीव्र होता. कोणत्याही गोष्टीची पूर्व सत्यता जाणून घेतल्याशिवाय तो कोणावरही आरोप करत नसे. पण या पत्राने त्याच्या मनात संशयाची एक भयंकर ठिणगी टाकून दिली होती. रात्री जेवणाची वेळ झाली. नेहमीप्रमाणे सर्वजण डायनिंग टेबलवर जमले. दादासाहेब आणि अर्चना शांतपणे जेवत होते. ऋषिकेश टेबलावर आला पण त्याचा चेहरा अत्यंत गंभीर आणि डोळे रागाने लाल झाले होते. त्याला ताटातल्या जेवणाला साधा स्पर्शही केला नाही. अर्चनाने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, ऋषिकेशराव, काय झाले? तब्येत ठीक नाही का? जेवत का नाही तुम्ही? ऋषिकेशने तिच्याकडे एक अत्यंत तीक्ष्ण आणि अनोळखी नजर टाकली. तो काहीही न बोलता टेबलवरून उठला आणि थेट आपल्या खोलीत निघून गेला. दादासाहेबांनाही त्याचे हे वागणे खटकले, पण त्यांना वाटले की बँकेत काहीतरी कामाचा ताण असेल. दामिनीबाई मात्र दुरून हे सर्व पाहून मनातल्या मनात आनंदाच्या उड्या मारत होत्या. त्यांचा बाण अगदी अचूक ठिकाणी लागला होता. जेवण उरकून अर्चना जेव्हा खोलीत आली तेव्हा ऋषिकेश बेडवर बसून काहीतरी विचार करत होता. खोलीत कमालीची शांतता होती. अर्चना त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ऋषिकेशराव, बँकेत काही प्रॉब्लेम झाला आहे का? तुम्ही संध्याकाळपासून माझ्याशी एक शब्दही बोलला नाही आहात. काही चूक झाली का माझ्याकडून? ऋषिकेश झटकन उभा राहिला. त्याने अर्चनाचा हात आपल्या खांद्यावरून बाजूला केला. त्याच्या डोळ्यात अतीत वेदना आणि राग एकत्र दिसत होते. त्याने खिशातील ते अज्ञात पत्र काढले आणि अर्चनाच्या समोर फेकत अत्यंत कडक आवाजात विचारले, अर्चना, मला फक्त एका प्रश्नाचे सरळ उत्तर दे. अनिकेत कोण आहे आणि कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये असताना तुझ्या आयुष्यात काय घडले होते?
जे तुझ्या बाबांनी आमच्यापासून लपवले? अनिकेत हे नाव ऐकताच अर्चनाच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या भूतकाळातील एक अत्यंत भयानक आणि क्लेशदायक प्रसंग उभा राहिला. तिची ही अवस्था पाहून ऋषिकेशचा संशय अधिकच बळावला. तो म्हणाला, तुझा हा चेहराच सांगतोय की या पत्रात लिहिलेले एक एक वाक्य 100% खरे आहे. अर्चना, मी तुझ्या स्वाभिमानासाठी माझ्या स्वतःच्या आईविरुद्ध उभा राहिलो. वडिलांसमोर तुझी बाजू घेतली. पण मला हे माहीत नव्हतं की पाटील घराण्याची सून बनण्यापूर्वी तू तुझ्या आयुष्यात दुसऱ्याच कोणाला तरी जागा दिली होतीस. अर्चनाचे डोळे अश्रूंनी भरले, पण तिचा तडफदार स्वभाव तिला विनाकारण लाचार होऊ देत नव्हता. तिने ते पत्र हातात घेतले आणि वाचले. पत्र वाचून तिचा थरकाप उडाला. ती ऋषिकेशकडे पाहत अत्यंत करारी आवाजात म्हणाली, ऋषिकेशराव, जर तुमच्या या पत्नीवर आणि माझ्या चारित्र्यावर इतकाच विश्वास असेल की एका अज्ञात पत्रावरून तुम्ही मला गुन्हेगार ठरवून मोकळे झालात, तर मला स्वतःची कोणतीही सफाई द्यायची नाही. हो, मी अनिकेतला ओळखत होते, पण या पत्रात जे काही लिहिलंय ते पूर्ण सत्य नाही. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर या लग्नाला आणि या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. ऋषिकेशचा स्वाभिमान दुखावला गेला होता. तो म्हणाला, मला सत्याची व्याख्या शिकवू नकोस अर्चना. जर तू निर्दोष आहेस तर सरळ सांग ना की काय घडलं होतं. पण तू मौन बाळगून उलट माझ्याच विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेस. त्या रात्री त्या खोलीत दोन मनांमध्ये एक भयंकर दरी निर्माण झाली. ऋषिकेश पलंगाच्या एका बाजूला तोंड फिरवून झोपला, तर अर्चना खिडकीपाशी बसून रात्रभर अश्रू ढाळत होती. दामिनीबाईंच्या एका पत्राने त्यांच्या फुलू लागलेल्या प्रेमाच्या वेलीला संशयाची वाळवी लागली होती. पाटील वाड्याच्या त्या बंद खोलीत संशयाचे दाट धुके पसरले होते. ऋषिकेश आणि अर्चना यांच्यात निर्माण झालेली ही पहिलीच दरी होती, जिची खोली मोजणे दोघांनाही कठीण जात होते. ऋषिकेशचा स्वाभिमान दुखावला गेला होता, कारण ज्या पत्नीसाठी त्याने स्वतःच्या आईविरुद्ध उभे राहण्याचे धाडस दाखवले होते, तिने आपल्या भूतकाळाविषयी मौन बाळगले होते. दुसरीकडे अर्चनाचा तडफदार स्वभाव तिला विनाकारण स्वतःची लाचारी सिद्ध करू देत नव्हता. तिला वाटत होते की जर ऋषिकेशचे तिच्यावर खरोखरच प्रेम आणि विश्वास असेल तर त्याने एका अज्ञात पत्रावर विश्वास ठेवून तिला गुन्हेगार ठरवू नये. पण हे नाट्य इथेच संपणार नव्हते. दामिनीबाईंना या आगीत अजून तेल ओतण्याची पूर्वतयारी करून ठेवली होती. दामिनीबाईंना कळून चुकले होते की केवळ एका पत्राने ऋषिकेश आणि अर्चना यांच्यात वाद सुरू झाला असला तरी जोपर्यंत कोणताही प्रत्यक्ष पुरावा समोर येत नाही तोपर्यंत दादासाहेब अर्चनाला घराबाहेर काढणार नाहीत. म्हणूनच त्यांनी आपल्या विखारी बुद्धीचा वापर करून पुढची चाल खेळली. त्यांनी कोल्हापूरला राहणाऱ्या त्यांच्या एका नातेवाईकामार्फत त्या पत्रात उल्लेख असलेल्या अनिकेत नावाच्या मुलाचा शोध लावला होता. अनिकेत हा स्वभावाने अत्यंत लबाड, पैशांचा हावरा आणि चरित्रहीन मुलगा होता. कॉलेजच्या दिवसांत त्याने अर्चनाला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, ज्याचे उत्तर अर्चनाने तिच्या तिखट स्वभावाने दिले होते. दामिनीबाईंनी गुपचूप अनिकेतशी संपर्क साधला आणि त्याला पाटीलवाड्याच्या बाहेर गावातील एका जुन्या मंदिराजवळ भेटायला बोलावले. ठरल्याप्रमाणे दामिनीबाई दुपारी वाड्यात कोणालाही न सांगता त्या पडक्या मंदिराजवळ पोहोचल्या. समोर जीन्स आणि टी शर्ट घातलेला, डोळ्यांवर गॉगल लावलेला अनिकेत उभा होता. दामिनीबाई त्याच्याकडे पाहत अत्यंत कुत्सितपणे विचारले, तूच अनिकेत ना, राजाराम कॉलेजचा? अनिकेतने हसून मान डोलवली. हो काकू, मीच तो. पण तुम्ही इथे मला का बोलवले आहे आणि त्या सांगुर्लीच्या अर्चनाशी तुमचा काय संबंध? दामिनीबाईंनी आपल्या पर्समधून पैशांचे एक मोठे पाकिट काढले आणि ते अनिकेतच्या हातावर ठेवत म्हणाल्या, हा तुझा पहिला हप्ता आहे. अर्चना आता माझ्या मुलाची बायको आणि या पाटीलवाड्याची मालकीण बनून बसली आहे. मला तिला या घरातून कायमची हकलून लावायची आहे. तुला फक्त एकच काम करायचं आहे. उद्या सकाळी तुला थेट पाटीलवाड्यात यायचं आहे आणि सगळ्यांसमोर, विशेषतः माझा मुलगा ऋषिकेश आणि दादासाहेबांसमोर हे सिद्ध करायचं आहे की अर्चनाचं तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे आणि तिने या वाड्याच्या तिजोरीच्या चाव्या फक्त तुझ्यासाठीच मिळवल्या आहेत. तू जसं बोलशील तेव्हा त्या हा ऋषी तिला घराबाहेर काढेल.
काम झाल्यावर तुला याहून दुप्पट पैसे मिळतील. पैशांचे पाकीट पाहून अनिकेतचे डोळे चमकले. त्याने अत्यंत क्रूरपणे हसून सांगितले, काकू तुम्ही काळजीच करू नका. त्या अर्चनाने कॉलेजमध्ये माझा खूप मोठा अपमान केला होता. आज तिचा बदला घेण्यासाठी आणि वरून पैसे कमवण्याची नामी संधी मला मिळाली आहे. उद्या सकाळी पाटीलवाड्यात असं काही घडेल की तिचा नवरा स्वतः तिचा हात धरून तिला वेशीबाहेर सोडेल. दामिनीबाई मनातल्या मनात सुखावल्या आणि अत्यंत आनंदाने वाड्यावर परतल्या. तिकडे ऋषिकेश बँकेत गेला होता, पण त्याचे लक्ष कामात अजिबात लागत नव्हते. त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार ते अज्ञात पत्र आणि अर्चनाचा रडवेला पण करारी चेहरा येत होता. त्याच्या स्वाभिमानी मनाला हे मान्य नव्हते की अर्चना त्याला फसवू शकते. तो बँकेच्या खुर्चीवरून उठला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. त्याच्या आतल्या आवाजाने त्याला सांगितले, ऋषिकेश, तू एका अज्ञात पत्रावर विश्वास ठेवून अर्चनाला चुकीचे ठरवत आहेस. जर तिने मौन बाळगले आहे तर त्यामागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असेल. कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी मला स्वतः सत्य जाणून घेतले पाहिजे. ऋषिकेशने लगेचच बँकेतून हाफ डेची सुट्टी घेतली आणि तो कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाला. त्याचा उद्देश स्पष्ट होता. त्याला थेट राजाराम कॉलेजमध्ये जाऊन तिथल्या जुन्या रेकॉर्ड्सची आणि प्राध्यापकांची चौकशी करायची होती. 2 तासांचा प्रवास करून ऋषिकेश कोल्हापूरला पोहोचला. तो थेट कॉलेजच्या मुख्य कार्यालयात गेला. तिथे त्याने बँकेचे ओळखपत्र दाखवून त्याने काही जुन्या प्राध्यापकांची भेट घेतली, जे अर्चनाच्या वेळी तिथे कार्यरत होते. त्यांनी जेव्हा अर्चनाचे नाव घेतले तेव्हा एका ज्येष्ठ प्राध्यापकांच्या चेहऱ्यावर आदराचे भाव आले. ते ऋषिकेशला म्हणाले, अहो ऋषिकेशराव, अर्चना आमच्या कॉलेजची सर्वात हुशार, सुसंस्कृत आणि अत्यंत स्वाभिमानी विद्यार्थिनी होती. ती अन्यायाविरुद्ध नेहमी उभी राहायची. ऋषिकेशने थोडे धपकत विचारले, सर, पण तिचे आणि अनिकेत नावाच्या मुलाचे काही? प्राध्यापकांनी मध्यंतरीच थांबवत अत्यंत संतापाने सांगितले, अनिकेत, तो तर या कॉलेजचा सर्वात मोठा गुंड होता. त्याने अर्चनाला एकतर्फी प्रेमातून खूप त्रास दिला होता. तो तिचा पाठलाग करायचा, तिला धमक्या द्यायचा. एक दिवस त्याने अर्चनाचा रस्ता अडवून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्चनाने भर चौकात त्याला चपलेने मारले होते आणि पोलिसात तक्रार केली होती. त्या रागापोटी अनिकेतने अर्चनाच्या घरातील काही पैसे चोरल्याचा खोटा आळ तिच्यावर आणला होता. पण पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा अनिकेत स्वतःच दोषी आढळला आणि त्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते. अर्चनाच्या वडिलांनी तिचे अब्रू वाचवण्यासाठी नव्हे तर त्या गुंडांच्या त्रासापासून वाचण्यासाठी तिला काही दिवस कॉलेजला पाठवले नव्हते. अर्चना गंगासारखी पवित्र आहे ऋषिकेशराव. प्राध्यापकांचे हे शब्द ऐकताच ऋषिकेशच्या अंगावर काटा आला. त्याच्या मनातील सर्व संशय क्षणात विरघळून गेला आणि त्याची जागा एका भयंकर पश्चातापाने घेतली. त्याला स्वतःची प्रचंड लाज वाटू लागली की त्याने एका अज्ञात पत्रावर विश्वास ठेवून आपल्या एवढ्या पवित्र आणि स्वाभिमानी पत्नींवर संशय घेतला होता, जिने भूतकाळात एका नराधामाशी एवढी मोठी लढाई लढली होती. ऋषिकेशने तातडीने गाडी सुरू केली आणि तो वेगाने नेर्ले गावाच्या म्हणजेच पाटीलवाड्याच्या दिशेने निघाला. त्याला आत्ताच्या आत्ता वाड्यावर जाऊन अर्चनाची माफी मागायची होती आणि तिला आपल्या कवेत घ्यायचे होते. पण ऋषिकेश वाड्यावर पोहोचण्यापूर्वीच तिकडे नेर्ले गावातील पाटीलवाड्यात दामिनीबाईंच्या योजनेनुसार महाभारताचा पुढचा अंक सुरू झाला होता. सकाळी 10च्या सुमारास दादासाहेब हॉलमध्ये बसून काहीतरी वाचन करत होते आणि अर्चना नेहमीप्रमाणे वाड्याच्या कामाचे नियोजन करत असताना नोकरांना सूचना देत होती. तितक्यात वाड्याच्या भव्य मुख्य दारातून अनिकेत अत्यंत उद्धटपणे आणि शिट्टी वाजवत आत आला. त्याला पाहताच अर्चनाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यांसमोर कॉलेजमधील त्याचा तो विकृत चेहरा आणि दिलेला त्रास उभा राहिला. तिचा चेहरा रागाने आणि भीतीने पांढरा पडला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, अनिकेत, तू इथे पाटीलवाड्यात काय करतो आहेस? तुझी हिंमत कशी झाली आत येण्याची? अनिकेतने मोठ्याने हसून उत्तर दिले, काय अर्चना, लग्नानंतर एवढ्या मोठ्या वाड्याची मालकीण झालीस म्हणून जुन्या मित्राला विसरलीस का? कोल्हापूरच्या कॉलेजचे ते दिवस विसरलीस का, जेव्हा आपण तासनतास एकत्र फिरायचो? आणि तूच तर मला काल फोन करून बोलावले होतेस ना की माझ्या नवऱ्याने माझ्या हातात वाड्याच्या सर्व तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. तू वाड्यावर ये
मी तुला पैसे देते. अनिकेतचे हे धक्कादायक शब्द ऐकून दादासाहेब खुर्चीवरून झटकन उभे राहिले. त्यांच्या हातातील काठी जमिनीवर जोरात आपटली. ते कडाडले, कोण आहेस तू मूर्खा? आणि पाटीलवाड्याच्या सुनेबद्दल काय बकवास करतो आहेस? तितक्यात दामिनीबाई आपल्या खोलीतून बाहेर आल्या. त्या आधीच या क्षणाची वाट पाहत होत्या. त्या रडण्याचा आणि आश्चर्याचा अभिनय करत म्हणाल्या, बघितलं दादासाहेब, मी कालच ऋषीला ते पत्र दाखवून सांगत होते की या सांगोलीच्या पोरीचा भूतकाळ काळा कुट्ट आहे. बघा, आज तिचा तो प्रियकर थेट वाड्याच्या उंबरठ्यात येऊन उभा राहिला आहे. हिने या वाड्याच्या चाव्या आपल्या नवऱ्याला भुरळ पाडून फक्त या गुंडाला पैसे पुरवण्यासाठी घेतल्या आहेत. हिने आपल्या पाटील घराण्याची इज्जत धुळीस मिळवली. वाड्यातील इतर नोकर चाकर गोळा झाले. अर्चनाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तिची तडफदार वृत्ती आता जागी झाली होती. ती अनिकेतच्या समोर गेली आणि कडाडली, अनिकेत, खोटं बोलू नकोस. कुणाच्या सांगण्यावरून तो हा नीच खेळ खेळतो आहेस? मी तुला कधीही फोन केला नाही आणि माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही. अनिकेतने लगेच खिशातून आपला मोबाईल काढला आणि दादासाहेबांसमोर धरला. दादासाहेब, हा बघा पुरावा. हिच्याच नंबरवरून मला काल रात्री फोन आला होता. दामिनीबाईंनी रात्री अर्चना झोपलेली असताना तिच्या फोनवरून अनिकेतला मिस कॉल दिला होता, जो आता अनिकेत पुरावा म्हणून दाखवत होता. दादासाहेबांचा चेहरा अत्यंत गंभीर झाला. त्यांना समजेना की नक्की काय खरे आहे, कारण पुरावा समोर होता. अर्चना हताश झाली. तिने दादासाहेबांकडे पाहिले आणि म्हणाली, दादासाहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. हा माणूस खोटं बोलतो आहे. पण दामिनीबाई थांबायला तयार नव्हत्या. कसला विश्वास? आत्ताच्या आत्ता या कार्टीला घराबाहेर काढा. हिने आपल्या घराण्याला कलंक लावला आहे. वाड्यात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. अर्चनाचा स्वाभिमान पार चिरडला जात होता. दामिनीबाई विजय मिळवल्याच्या थाटात अर्चनाला घराबाहेर घालवण्यासाठी तिचा हात धरून ओढू लागल्या. अर्चनाने रडत रडत दादासाहेबांकडे पाहिले, पण दादासाहेब शांत होते. तितक्यात वाड्याच्या दारात ऋषिकेशची गाडी जोरात येऊन थांबली. ऋषिकेश गाडीवरून उतरला आणि तातडीने हॉलमध्ये आला. सगळ्यांची नजर ऋषिकेशकडे वळाली. दामिनीबाई ओरडल्या, ऋषी, बरं झालं तू आलास. बघ या तुझ्या बायकोचा खरा चेहरा. तिचा प्रियकर वाड्यात आलाय. ऋषिकेशने समोर उभे असलेल्या अनिकेतकडे पाहिले, ज्याचा चेहरा त्याने प्राध्यापकांनी दाखवलेल्या जुन्या फोटोत पाहिला होता. ऋषिकेशच्या डोळ्यात संतापाचा डोंब उसळला. तो अत्यंत वेगाने पुढे आला, पण तो अर्चनावर नाही तर थेट अनिकेतवर तुटून पडला. त्याने अनिकेतची कॉलर धरली आणि त्याला त्याच्या गालावर एक भयंकर बुक्का मारला, ज्यामुळे अनिकेत जमिनीवर कोसळला. ऋषिकेशचा हा अवतार पाहून दामिनीबाईंचे तोंड उघडेच राहिले. ऋषिकेशने खिशातून कोल्हापूरच्या पोलिसांचा आणि प्राध्यापकांचा एक ऑडिओ रेकॉर्डिंग काढला आणि तो मोठ्या आवाजात लावला. पण सस्पेन्स इथेच संपला नाही. अनिकेतने जमिनीवरून उठून घाबरत दामिनीबाईंकडे बोट दाखवले आणि म्हणाला, ऋषिकेशराव, मला मारू नका. मला या वाड्यात तुमच्या आईने म्हणजेच दामिनीबाईंनी पैसे देऊन बोलावले होते. त्यांनीच मला हे सगळं खोटं नाटक करायला लावलं होतं. अनिकेतच्या या विधानाने संपूर्ण वाड्याला 440 व्होल्टचा झटका बसला. पण सस्पेन्स तर पुढे आहे. अनिकेतने हे सांगताच दामिनीबाईंनी अचानक हसून एक नवीनच कागद बाहेर काढला आणि म्हणाल्या, ऋषी, जरी मी याला बोलावले असले तरी हे पत्र वाच. हे पत्र अर्चनाच्या स्वतःच्या हस्ताक्षरात आहे, जे मला तिच्या सांगुर्लीच्या घरात सापडले होते. यात तिने स्वतः अनिकेतला पैसे दिल्याचा उल्लेख केला आहे. आता या नवीन वळणामुळे कथा अत्यंत गुंतागुंतीची झाली होती. अर्चनाचे खरे गुपित काय होते? ते पत्र खरंच अर्चनाने लिहिले होते की दामिनीबाईंनी अजून एक नवीन कारस्थान रचले होते? ऋषिकेश आता आपल्या पत्नीवर विश्वास ठेवणार की आईच्या या नवीन पुराव्यामुळे नात्यात कायमची दरी निर्माण होणार? हे सर्व पाहूया पुढील भागात. पण त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.